तसं शिवसेनेच्या संघामध्ये आमच्या टीम मध्ये एक सचिन आम्हाला मिळालेला आहे आणि त्या सचिनचं आम्ही आमच्या परिवारामध्ये स्वागत करतो. एक तरुण, तडफदार, कर्तबगार, सुशिक्षित असा हा तरुण आहे. मला जेव्हा प्रथम भेटला हा तरुण, तेव्हाच मी त्याला म्हणालो, तुझ्यासाठी योग्य पक्ष हा शिवसेनाच आहे. राजकारणाची सुरुवात जर तुला करायची असेल सचिन, तर तुला माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागेल आणि तुझ्या भागाचा विकास करून घ्यावा लागेल. सचिननी मला काही फोटो दाखवले. सचिनच्या कारखान्याच्या एका सोहळ्याला अमित शहा आले होते. उद्धवजी, अमित शहा गृहमंत्री असताना काय मोळीचा कार्यक्रम होता आणि आज तो सचिन शिवसेनेच्या टीम मध्ये सामील झालेला आहे. मी हे का सांगतोय? सचिन, आपण सीए आहात आणि सीए ला प्रॉफिट अँड लॉस चांगलं कळतो. प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट ही सचिनला उत्तम कळत असल्यामुळे त्यांनी योग्य पक्षाचा प्रवास सुरू केलेला आहे. मी त्याचं स्वागत करतो. मराठी तरुणांनी व्यवसाय करावा ही बाळासाहेब ठाकरेंची कायम इच्छा होती. उद्योगात पडा, स्वतःची निर्मिती करावी, नोकरी करणारे राहू नका, तर नोकरी देणारे व्हा, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. नोकऱ्या द्या. आज सचिनकडे मला पाहिलं होतं, असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न करणारा तरुण आहे, रोजगार देतोय, लोकांच्या कुटुंबांना आधार देतोय. हेच बाळासाहेबांचं स्वप्न होतं. नाहीतर तुमचे जे स्लीप बॉय होते, इकडे स्लीप बॉयज होते ना, त्या कारखान्याच्या गेटवर स्लिपा फाडत होते. स्लिपा फाडता फाडता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिपदापर्यंत नेलं. उद्धवजींनी मंत्री केला आता पुन्हा, पण बहुधा पैठणची स्वाभिमानी माती आणि स्वाभिमानी रक्त त्याच्या धमन्यात नसावं, त्यांनी गद्दारी केली, बेईमानी केली. एका स्लीप बॉयला मंत्री करण्याची ताकद ही फक्त शिवसेनेमध्ये असू शकते. गेले असले तिकडे 50-50 खोक्यांसाठी. 50 खोके जरी घेतले तरी पैठणची जनता तुम्हाला परत निवडून देणार नाही, हे लक्षात घ्या. अजिबात नाही. या पैठण तालुक्याला फार मोठा इतिहास आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती आपण जी पाहतो आहोत, सर्वत्र अराजक माजलेला आहे. शेतकरी, कष्टकरी दुःखी आहे, हाहाकार आहे, अराजक आहे. इतिहास काळामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. छत्रपती शिवरायांच्या आधी या राज्याची जनता मरगळून पडली होती, दुबळी होऊन पडली होती. या महाराष्ट्राचं तेज हरपलं होतं, तेव्हा याच पैठणमधून एकनाथांनी आरोळी मारली होती. दार उघड बाय दार उघड, त्याची पैठणची नगरी आहे. आणि आज या पैठणमधून उद्धवच्या आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जागं करण्यासाठी, या मराठवाड्याला जागं करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आज असंख्य तरुण इथे उपस्थित आहेत आणि महाराष्ट्र आज माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाच्या अपेक्षेने उभा आहे. ही सुरुवात आहे. मी पुन्हा एकदा उद्धवजींना इतकं सांगेन, जिथे जिथे गद्दारी झाली आहे, ते पैठण असो, संभाजीनगर असो, वैजापूर असो, या मराठवाड्यामध्ये एकही गद्दार परत निवडून येणार नाही, अशा प्रकारचा चंग या मराठवाड्यानं बांधलेला आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, महाराष्ट्र जे शिवसेनेची सत्ता येणार आहे, त्या सत्तेमध्ये या मराठवाड्याचं योगदान हे सगळ्यात जास्त असणार आहे. आणि पैठणचा पुढला आमदार
हा शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. पायाखाली जमीन आणि पाठीशी बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. जाऊन सांगा त्या गद्दारांना तुमची संजय राऊत साहेबांशी गाठ आहे. यानंतर अधिकचा वेळ न दवडता जितके ममताळू मायाळू तितकेच कणखर आणि पोलादी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांना आपण विनंती करूयात. द ब्रँड ऑफ महाराष्ट्र आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला सर्वांना संबोधित करतील. जोरदार टाळ्यांचा गजर हात उंचावून आपण उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी करायचा आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू महाराष्ट्रप्रेमी शिवप्रेमी बांधवांनो भगिनी आणि मातांनो, मला कल्पना नाही की मी नेमका येताना पाऊस कसा आला. मला वाटतं की ज्या सर्व विषयाचा उल्लेख संजय राऊत यांनी केला, सचिन यांनी केला, गद्दारीचा कलंक पुसून टाकण्यासाठी पाऊस सुद्धा आपल्या मदतीला आलेला आहे. पैठणी संतांची भूमी आहेच. संत एकनाथ महाराजांनी बये दार उघड अशी हाक आपल्या आईला म्हणजे जगदंबेला मारली होती. त्याच एकनाथांच्या नावाला कलंक लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आलेला आहे. आणि त्याचा दुसरा चेला चपाटा इथला, ज्याला आपण सतत 5-5 वेळा निवडून दिला, पण निष्ठेचं पाणी त्याला कळलं नाही म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला. या गद्दाराला आता गाडल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेची नाही, गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही, गद्दारी इथल्या पैठणशी आहे, पैठणकरांशी आहे, संतांची आहे आणि साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्राशी यांनी गद्दारी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पाणी पाजलेलंच आहात. खरं म्हणजे हा पैठण, लोकसभा जालना, इथून सुद्धा तुम्ही आघाडी दिली. दुर्दैवाने इथला गद्दार तिथल्याऐवजी इथे उभा राहिला असता तर इथल्या इथेच तुम्ही आडवा करून टाकला असता. पण पलीकडे जाऊन उभा राहिला. कसा निवडून आला, कोणी निवडून दिला, कोणी गद्दाराला मतं दिली. लोक आता हात मारतात कपाळावर की अरे आम्ही काय करून बसलो, आमच्या मुलाबाळांचं भवितव्य या परवानावाल्याच्या हातामध्ये राहून टाकलं. हे दुर्दैव आहे. मी आपल्या समोर येण्यापूर्वी वैजापूरला गेलो होतो. वैजापूरकरांना हाच प्रश्न मी केला की अरे कसं घडलं तुमच्या हातून, एक गद्दार निवडून येऊ कसा शकतो? जी एक महाराष्ट्राची शान आहे, अभिमान आहे, हा कलंक पूर्ण महाराष्ट्राला, शिवरायाच्या महाराष्ट्राला यांनी लावला. आणि तो कोणी लावला? जे वरती बसले त्यांचे बाप दिल्लीमध्ये. कारण याच मिंद्यांनी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी की मोदी आणि शहाना मी खास धन्यवाद देतो की त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली. हे काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले 2-2.5 वर्ष आपली केस तारीख पे तारीख ही कशी काय चालले. मग काल परवाकडे जे गणपतीमध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले, गणपतीची आरती केली. मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाल्यांनी फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते, आले होते. पण काँग्रेसने पुन्हा सगळे फोटो ट्विट केले, त्या पार्टीमध्ये आडवाणी सुद्धा आले होते. पार्टी दिली होती, ती पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला. पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग. पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले. मग आम्हाला आता असं वाटायला लागलंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय. तरी सुद्धा एक बरं झालं, मी मगाशी सभेत बोललो की ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती, पण निकालात निघाली नाही. तारीख पे तारीख आता 21 ऑक्टोबर दिलेली आहे, म्हणजे अजून 1 महिना आहे. माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा न्याय
विश्वास आहे, जरूर आहे. पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका, म्हणजे तुम्ही मोकळे व्हाल आणि आम्ही मोकळे होतो. तरी बरं, एका बाबतीत मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख नाही दिली, किंवा मोदी येतात घरी, आज वेळ नाही, तू पुढच्या तारखेला ये, 21 डिसेंबरला ये. 21 डिसेंबरला म्हणतील 25 जानेवारीला ये. काय चाललंय? न्यायदेवतेवरती विश्वास आहेच, पण जे लोकमान्य टिळक बोलले होते तेव्हा तर ब्रिटिश कोर्ट होतं, आणि त्या कोर्टात ते बोलले होते की तुमच्याही पेक्षा वरती जे आहे ते माझ्या जनतेचं न्यायालय, त्या जनतेच्या न्यायालयात मी आज आलेलो आहे. तुम्ही सगळे न्यायाधीश आहात. गद्दारी तुमच्या घरामध्ये इकडे पैठण तालुक्यात झालेली आहे. तुम्ही मला न्याय देणार आहेत की नाही? मी तुमच्याकडे न्याय मागतोय, मी तारीख मागायला आलेलो नाहीये. कारण शेवटी सर्वोच्च न्यायालय याचा निकाल आम्हाला मान्य आहेच, त्याच्याबद्दल आदर आहेच, पण न्यायाला विलंब लागत असेल तर तो न्याय नाकारण्यासारखा आहे, हे तेवढंच सत्य आहे. हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून मी मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आलेलो आहे. एक सचिन सारखा हरहुन्नरी तरुण शिवसेनेत आलेला आहे, मी त्याचं स्वागत करतो. त्या स्वागत करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. कारण त्यांनी जे काय केले ही सोपी गोष्ट नाहीये. त्यांचे वडील इकडे बसलेले आहेत, याच कारखान्यामध्ये कामगार होते, पण जवळपास भंगारात गेलेला कारखाना त्याला हात लावायचा याला सुद्धा धाडस लागतं, वाघाचं काळीज लागतं. आणि सचिन, ते तुम्ही करून दाखवलेत. हा कारखाना जो भंगारात गेला होता तो पुन्हा तुम्ही त्यातनं बाहेर काढलाय. कर्ज फेडायला लागलेले, जवळपास कर्ज फेडतात. आणि ज्या काही मंजुऱ्या तुम्हाला अजूनही मिळालेल्या नसतील, आपलं सरकार येऊ द्या, तुम्हाला या कारखान्याला जी मंजुरी पाहिजे दिल्याशिवाय राहत नाही, हे मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतोय. करा, विकास करा. आज जे काय एकूण वातावरण आहे, साखर कारखान्यांना मदत होते, जरूर होते, पण सगळे यांचे चेले चपाटे आहेत आणि त्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांना भरघोस मदत होते. मग तू कोणाचा आहेस, कोणत्या पक्षाचा आहेस? पक्षाचा बघून तुम्ही मदत करायला लागलात, मग शेतकऱ्याने काय करायचं? शेतकरी हा कोणत्या पक्षाचा नसतो, तो सगळ्यांच्या घरामध्ये अन्न देतो. पण शेतकऱ्यावरती जर का शिक्के मारून तुम्ही कारखान्यांना मदत, याला मदत द्यायची, याला मदत द्यायची नाही, असं करणार असेल तर मी आज सांगतो, उद्या सरकार तुमच्या आशीर्वादाने येणार आणि मी सचिनच्या कारखान्याला मदत करणार. काय मंजुरी अडवून ठेवायची ती 2 महिने ठेवा, त्याच्यानंतरचे दिवस आमचे आहेत. आणि एवढंच नाही, फक्त कारखान्यापुरतं नाही थांबणार. मी हा गद्दार आपल्या सोबत होता तेव्हा पैठणसाठी नाही म्हटलं तरी संत पीठाला मंजुरी दिली, पैठणच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेला मंजुरी दिली, उद्यानाला मंजुरी दिली. नाही, आपलं आहे पैठण, आपलं आहे. या एका भावनेने मी संपूर्ण मदत, जी जी काय हा गद्दार तेव्हा बोलत गेला ते करत गेलो. पण त्याला म्हणा, आता तू जर का सरळ नुसतं पाणी पिऊन बोलणार असेल तर सांग, उद्धव ठाकरेंनी तुला मदत केली होती की नव्हती? पण हे थोडस आता पाप आपल्याला स्वीकारायला पाहिजे. साधा स्लिप बॉय होता, निवडून दिला, आमदार झाला. 5 वेळा आमदार झाल्यानंतर मला असं वाटलं की हा निष्ठावान आहे, आता तरी याला मंत्री करावा, म्हणून मी त्याला मंत्री केला. आणि माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन या मिंध्यानी आणि गद्दारांनी शिवसेना या आईच्या खुशीवरती वार केला. हे आईच्या, स्वतःच्या आईवरती वार करणारे आता लाडकी बहीण म्हणून जनतेमध्ये फिरतायत. त्या सगळ्या इथल्या माझ्या बहिणी बसल्यात, त्यांना सांगतो, त्यांना पहिल्यांदा विचारा, अरे आईवर वार करणारे तुझी अवलाद, तुझ्याकडनं आम्ही काय नाही अपेक्षित धरू. लाडकी बहीण ठीक आहे, पण सुरक्षित बहिणीचं काय? आज तिकडे बंगाल पेटलेलं आहे, आम्हाला इकडे सांगतात राजकारण करू नका. ही दुर्दैवी घटना आहे. राजकारण नाही, पण निषेध सुद्धा करायचं नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली. ज्या वेळेला मुलगी शिकायला शाळेमध्ये जाते, चिमुरडी पोर, तिला काही कळत नाही, तिच्यावरती अत्याचार करणारे नराधम आणि त्यांना झाकणारे हे गद्दार सरकार, यांचा निषेध नाही करायचा. यांना जोडे नाही मारायचे, तो दुसरा मारायचं काय? फुलं फेकायची यांच्या अंगावर. एक तर अत्याचार होतोय पोरीवर, आणि आई वडील तिकडे तक्रार करायला गेल्यानंतर पोलीस बेगुमानपणाने त्यांची तक्रार घ्यायला तयार नाहीत. कोणाचं सरकार आहे? काय करते तुमच्या योजना? तक्रार घ्यायला तयार नाहीत. तक्रार केल्यानंतर तक्रार तर घेत नव्हते, पण त्याचा निषेध करण्यासाठी जनता जेव्हा रस्त्यावरती उतरली
तेव्हा मला खरोखर शरम वाटते की त्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवरती, जनतेवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मग कोणाचं सरकार चालू आहे? एक तर तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकत नाही, आमच्या मुलीवाळींना तुम्ही सुरक्षा देऊ शकत नाही. जर कोणी त्याच्या निषेधार्थ रस्त्यावरती उतरलं तर तुम्ही आरोपींना मोकाट सोडताय आणि आंदोलनकर्त्यांवरती जर गुन्हे टाकणार असाल आणि मग त्याचा निषेध म्हणून आम्ही तुम्हाला जोडे मारणार असू तर तुम्ही म्हणता याच्यात राजकारण आणता. बंगालच्या बातम्या अजून बघा, बंगाल अजून पेटलेले. कोण पेटवतंय बंगाल? न्याय मागतात ते, तसाच न्याय मागण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आहे. इथे सगळे शेतकरी जमले असतील, जमलेत तरी शेतकरी किती शेतकरी आहेत? आनंदात आहात का बाबांनो? पीक विमा मिळतोय तुम्हाला? पीक कर्ज वेळेवर मिळतंय? कर्ज वेळेवर मिळत नाही, पण कर्ज वसुली वेळेवर करायला येतात की लोक? मग 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना होती ती गेली कुठे? 1 रुपयात पीक विमा देतो तुम्हाला. अनेक दुपटीने, म्हणजे अंबादास मला वाटतं 75 लाखाच्या ऐवजी यावेळेला 2.25 कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला. मिळाले तुम्हाला? आज पाऊस सुरू आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी या मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान मांडलं होतं. आदित्य स्वतः आला होता, संजय राऊत, अंबादास सगळे बरोबर होते. किती ठिकाणचे पंचनामे झालेत पंचनामे? अजून पंचनाम्यांची नाटकं नाही झालेली. पंचनामे, त्वरित पंचनामे करा. आदेश द्यायला तुमचं काय जातंय? पण पंचनामा केल्यानंतर नुकसान भरपाई आजपर्यंत किती लोकांना गेल्या 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण नुकसान भरपाई मिळाले? हात वर करून सांगा. एकाला पण नाही. बरं, जी कर्जमुक्ती आपल्या सरकारने केली होती ती किती जणांना मिळाली होती? मिळाली होती ना? मग त्याचे किती कार्यक्रम मी केले होते तुमच्या गावात? केले होते की आलो व्यासपीठावरती आलो आणि घे तुझं मी कर्ज तुला माफ करतो, तुझं कर्ज मी माफ करतो. हे तमाशे मी नाही केले कधी, कारण मी काय तुमच्यावरती उपकार करत नव्हतो. मी जे केलं ते माझं कर्तव्याला मी जागलो. मला आठवते ते दिवस. त्या काळामध्ये शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते आणि आपण महाराष्ट्रभर मोठमोठे मेळावे घेतले होते. देता की जाता शेतकऱ्याला कर्जमुक्त केलाच पाहिजे ही शिवसेनेची आग्रही मागणी होती. आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्याकडे कोणी मागितलं नव्हतं, कोणी आलं नव्हतं, पण मी स्वतःहून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे या कर्तव्याच्या जाणीवेतून कर्जमुक्त केलं होतं. आणि जर मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलो असतो तर कदाचित अजून एकदा तरी कर्जमुक्त केलं असतं किंवा शेतकऱ्यांसाठी भरघोस कोणती तरी योजना आजपर्यंत मी आणून दाखवली असती, नक्की दाखवली असती. पण यांनी नाही, खेचलं मला खाली. स्वतःला मुख्यमंत्री बनायचंय. उद्धव ठाकरे नाही चालणार, खेच त्याला खाली. आजारी असला तरी चालेल, खेच खाली. काय मिळवलं, काय दिलं? आणि सचिन, तुम्ही आज जे सांगताय हे प्रेम क्वचित कोणाच्या तरी नशिबी येतं. ज्या वेळेला मला समजलं की माझ्या पक्षातच गद्दारी होते, मी त्यांना खरं पकडून ठेवू शकलो असतो. मी मुख्यमंत्री होतो. या भामट्याला तर सहज पकडून ठेवला असता, मी सहज पकडला असता. पण जो मनाने सडलाय, मनाने कुजलाय आणि जो विकला गेलेला आहे असा एक सुद्धा साथीदार मला नकोय. मी त्यांना दारं मोकळी केली, सांगितलं गेट आउट, जायचे तिकडे जा, सुरतेला जा, गुवाहाटीला जा, रेडा कापाण्यात आणखीन काही कापा, जा. पण आता आज माझ्याकडे काही नसताना तुमच्यासारखी सगळी लोक माझ्या सोबत आहेत. हीच तर माझ्या आयुष्याची कमाई आणि शिवसेना प्रमुखांचे आणि माझे आशीर्वाद आहेत. दुसरं काय लागतं आयुष्यामध्ये? आज मी कोणी नाहीये. म्हणजे खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज सरकारी कर्मचाऱ्यांनी मला तिकडे बोलवलं होतं शिर्डीला. लाखो कर्मचारी जमले होते. जुनी पेन्शन योजना पाहिजे. मी त्यांना शब्द दिलाय, जसं तुम्हाला शब्द दिलाय की आपलं सरकार आल्यानंतर या कारखान्याला जे काही मदत लागेल ती मी दिल्याशिवाय राहणार नाही, हे वचन जसं तुम्हाला दिलंय तसं त्या कर्मचाऱ्यांना देऊन आलोय की सरकार येऊ द्या, जुनी पेन्शन योजना तुम्हाला मी लावून देतो, लागू करून देतो. पण मग मी त्यांना विचारलं, तुम्ही मागताय खरे माझ्याकडे, पण माझ्याकडे तर काहीच नाहीये. ना सत्ता आहे, ना पक्ष ठेवलाय यांनी, ना चिन्ह, सगळंच चोरून नेलंय. मग तरी का बोलवत आहे? म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आठवतोय ना? कोणता पिक्चर तो? दीवार. मग तो शशी कपूर सांगतो, मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, दौलत है. तसे हे सगळे गद्दार मला सांगतायत, अरे हमारे पास सत्ता है, गाड़ी है, खोका है, तुम्हारे पास क्या है? मी सांगतो, मेरे पास ईमान है,
माझ्याकडे विश्वास आहे. कारण सत्ता असली नसली तरी मला परवा नाही, पण जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलंय की उद्धव एक लक्षात ठेव, सत्ता येते जाते परत येते, पण एकदा का शब्द दिलास तर जीव गेला तरी बेहत्तर, पण दिलेला शब्द पडू द्यायचा नाही. म्हणून तर हे जे काय लिहिले ना, ब्रँड ऑफ महाराष्ट्र ठाकरे, हा ठाकरे ब्रँड असाच नाही झालाय. आमच्याकडे सत्ता नसली तरी आमचा शब्द असतो, त्या शब्दाला जागणारी आमची घराणेशाही आहे, हे मला मोदींना मुद्दामून सांगायचंय. जे मोदीजी तुमच्याकडे नाहीये ना, तुमच्याकडे विश्वास आहे आणि घराणेशाहीचा तर पत्ताच नाहीये, सोडून द्या. पण तुमच्यामध्ये जाग पाहिजे. जे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालं की त्यांनी शिवसेना प्रमुखांचे फोटो लावले आणि खोटा प्रचार केला आपली पहिली निशाणी घेऊन. आता तुम्ही जसं घराघरामध्ये एक आमंत्रण दिलं सगळ्यांना, तसं घराघरामध्ये शिवसेनेची मशाल पोचवणं हे तुमचं काम आहे. शिवसेनेची मशाल, बाळासाहेबांची मशाल. आणि घराघरात मशाल गेल्यानंतर आजच गद्दाराला घाम फुटला असणार. घरात मशाल गेल्यानंतर त्याच्या बुडाला आग लागणारच, आणि ती लावायलाच मी आलेलो आहे. हे असे गद्दार या पैठणमध्ये राजकारणामध्ये वळवळ करताना दिसता कामा नये. पैठणचं पावित्र्य या गद्दाराला कळलं नसेल, पण माझ्या या सगळ्या पैठणकरांना माहिती आहे की पैठणचं पावित्र्य काय आहे. आणि ते पैठणचं पावित्र्य, पैठणचं महत्व हे जपणं हे तुमचं काम आहे. मी जास्त मोठं भाषण करणार नाही. मी आज फक्त आणि फक्त सचिनच्या स्वागताला आणि तुमच्या दर्शनाला आलेलो आहे. फक्त तुमचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. कारण गद्दारी नंतर मी इथे आलो नव्हतो. त्या गद्दाराला वाटलं असेल की आपल्याला सोडून दिला, तुला सोडायला नाही, तुला गाडायला आलेलो आहे. तुला सोडत नाही, अजिबात सोडणार नाही. बाकी सगळं ज्या वेळेला निवडणुका येतील तेव्हा येऊन आणखीन याचा समाचार घेईन. कारण थोडं थोडं बाकी ठेवलं पाहिजे. सगळंच आज उडवून टाकलं तर उद्या येऊन काय बोलणार. पण आज मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. एवढ्या भर पावसात सुद्धा तुम्ही या मंडपात राहिलात. सचिन, तुम्हाला तुमचं मी स्वागत करतो, तुमच्या सहकार्यांचं स्वागत करतोय. आता सचिननी हा वॉटरप्रूफ मंडप इकडे टाकलाय. तुम्ही काय करणार पुढे? तुम्ही मला पैठण गद्दार प्रूफ करून द्यायचं. हा वॉटरप्रूफ मंडप आहे, पण पैठण कसं आहे? गद्दार प्रूफ, एकनिष्ठ. आणि जर गद्दार तुमच्या समोर आला तर त्याला सांगा, तू आमच्याकडे यायचं नाही, आम्ही गद्दार प्रूफ आहोत, आम्ही एकनिष्ठ आहोत, तू तुझा आणि तुझी दुकानं सांभाळ, आमच्या इकडे यायचं काम नाही. आमच्या हातातला भगवा हा छत्रपती शिवरायाचा, हिंदुत्वाचा, संतांचा पवित्र भगवा आहे. तू गद्दार झालास तरी आम्ही गद्दार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊसाहेब पिसे यांना विनंती, आभार प्रदर्शन करायचंय. शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने उद्धव साहेबांचं एक स्वागत होईल. त्यांना विनंती तेवढं आपण स्वीकारावं.